नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्याकरता आज पुन्हा एकदा माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी थोडक्यात आपण सरांची ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्रांच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करण्यासारखी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. आणि तरीसुद्धा हे कार्य घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा हे सगळं ते खूप छान पद्धतीनं पुढं चालवत आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी स्थित आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवरती आपली सेवा पुरवत असतात. त्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी आपण गुरुजींना भेटू शकता. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला पुन्हा एकदा नमूद करायची आहे, ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 27, 28 आणि 29 या 3 दिवशी माधव गुरुजी पुण्यात कन्सल्टन्सीसाठी येत आहेत. ज्या कोणालाही ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी आत्ता जो खाली स्क्रीनवरती आपल्याला नंबर दिसत आहेत या नंबरवरती तुम्ही त्यांना संपर्क करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि पुणेकरांनी त्यांना निश्चितपणानं भेटावं असं मी या ठिकाणी सजेस्ट करेन. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा थोडासा वेगळा प्रश्न, आपण नेहमी या सगळ्याबद्दल बोलत असतो, मात्र मला एक या ठिकाणी गोष्ट नमूद करावीशी वाटते. 7 चेहऱ्याची माणसं म्हणजे एकाच माणसाचे 7 वेगवेगळे पद्धतीनं सारखी माणसं असतात असं म्हणतात. आता मुळात आधी हे खरं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांची जी भविष्य आहेत, कारण होतं असं की समजा माझ्याच सारखा दिसणारा आणखीन एखादा कोणीतरी मला दिसला प्रशांतच, आणि मला जर असं वाटलं की जे माझ्या आयुष्यामध्ये घडतंय तेच त्याच्याच आयुष्यामध्ये पण घडत असेल का, असंही कधी कधी वाटून जातं. तर हे खरं आहे का? नक्की शास्त्र काय सांगतं? प्रशांतजी, खूप गहन प्रश्न तुम्ही विचारलाय आणि उत्तर देताना म्हणजे आज कदाचित आपले सगळे प्रेक्षकही सरप्राईज होतील आणि तुम्ही सुद्धा सरप्राईज व्हाल की एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात की नाही ह्या मुद्द्यावरती आपण नंतर कधी रिसर्च करू. पण जगामध्ये फक्त 52च भविष्य आहेत, 53वं कुठलंही भविष्य नाही. म्हणजे गुरुचरित्राचे अध्याय पण 52 आहेत, तुम्ही जे पत्ते खेळता तेही 52 आहेत आणि वर्षाचे जे आठवडे आहेत हे पण 52 आहेत आणि भविष्यशास्त्रामध्ये टोटल 52च भविष्य आहेत, 53वं कुठलंही भविष्य नाही. म्हणजे जेवढी अब्जोकोटी संख्या आज आहे तेवढ्या अब्जोकोटी लोकांना एका प्लेसवरती आपण एकत्र आणलं आणि ही 52 पानं जी भविष्याची आहेत ती 52 पानं वाचून दाखवली आणि नंतर आपण अनाऊन्स केलं की कुणाचं भविष्य राहिलं असेल तर त्यांनी थांबा, तर एकही माणूस तिथे थांबणार नाही. त्या 52 भविष्यामध्ये अख्खंच्या अख्खं जग कव्हर केलं जातं. म्हणजे ज्या वेळेला याच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगता की एवढं वर्ष शिक्षण झालेलं आहे, तर 11-12 वर्ष ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला या गोष्टीची ओळख करून दिली जाते की या जगामध्ये 52च भविष्य आहेत. ही 52 भविष्य पूर्णपणे शिकवली जातात, एवढ्या सगळ्या संहितांमधनं त्याचं मार्गदर्शन केलं जातं आणि याच्या व्यतिरिक्त 15 भविष्य आम्हाला अशी शिकवली जातात की त्याचा आणि भविष्यशास्त्राचा काही संबंध नाही. म्हणजे त्याच्या पाठीमागे काही वेगळी कारण मीमांसा आहे म्हणून त्या 15 भविष्यांची निर्मिती केलेली आहे, पण त्याचा आणि भविष्यशास्त्राचा काही संबंध नाही. भविष्यशास्त्रामध्ये फक्त 52च भविष्य आहेत, ज्या 52 भविष्यामध्ये अख्खं जग म्हणजे की ही 52 भविष्य एकदा तुम्हाला समजली आणि ती तुम्हाला सांगता यायला लागली की त्याच्यानंतर अख्ख्या जगामधनं कुठलाही माणूस आला तरी त्याचं तुम्ही भविष्य बघू शकता. त्या जगामध्ये 52च भविष्य आहेत. निश्चितपणानं. सर आपण 52 भविष्य आहेत असं आत्ता तुमचं म्हणणं आहे, मात्र त्यातलं चांगलं मध्यम महत्त्वाचं म्हणजे आता थोडक्यात हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण लोकांना अशी अपेक्षा असते माझं चांगलं भविष्य सांगा किंवा माझं असं भविष्य सांगा तसं भविष्य सांगा, तर असं काही असतं का? प्रश्न आता आहे ना, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये भरपूर बायफर्गेशन आहेत. म्हणजे 52 भविष्य आहेत आणि त्याच्यामध्ये अख्खं जग सामावलेलं आहे. तर विचार करा की ते 52 भविष्य काय लेवलचे असतील. म्हणजे आपण त्यांना 1 to 52 नंबरमध्ये आपण पहिले कॅल्क्युलेट करू द्या की 52 भविष्य आहेत आणि 52 नंबर समजा आपल्याकडे आहेत की 1 नंबरचं भविष्य आहे, 2 नंबरचं आहे, 3 नंबरचं आहे, 4 नंबरचं आहे. याच्यामध्ये 41 नंबर म्हणजे 42 पासून सगळी युनिक भविष्य आहेत. म्हणजे 42 to 52 ह्या 10 नंबरमध्ये जी म्हणजे ही 10 पानं जी आहेत ही 10 पानं पूर्णपणे युनिक आहेत.
म्हणजे ह्याच्यामध्ये जन्माला आलेली व्यक्ती आहे किंवा ह्या 44 नंबरची व्यक्ती असेल, 48 नंबरची व्यक्ती असेल, तर ती उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे ती जगाच्या पाठीवरती अशी माणसं खूप कमी आहेत आणि खूप कमी असून त्यांचं भविष्य आहे ते पूर्णपणे वेगवेगळं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणले की मध्यम आणि असं भविष्य बघायचं, तर भविष्याच्या हिशोबानेच असतं. आता सडनली कसं होतं की माणूस ज्यावेळेला आमच्याकडे भविष्य बघायला येतो, तर आता मी स्वतः मला या याच्यामध्ये 15 वर्ष तर मला गादीवर बसून झाली. 2007ला मी गादीवरती आलो जुलै महिन्याच्या गुरुपौर्णिमेमध्ये. तर मला स्वतःला 15 वर्ष झाली आणि 350 वर्षाचा पूर्णपणे एक्सपिरियन्स आमच्याकडे आहे. म्हणजे 365 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन ज्यावेळेला आपण चालतो, त्याच्यावेळेला माणसाला बघितलं की आम्हाला त्याचा नंबर लगेच क्लिक होतो की हा या नंबरमध्ये आहे. पण त्या नंबरमधली हायेस्ट पर्सनॅलिटी कोण आहे, मग त्याच्यावरती त्याला काय मार्गदर्शन करायचं ते पूर्णपणे अवेलेबल होतं. आता एक उदाहरणामध्ये बघूया की समजा आज प्रशांत सागवेकर आमच्याकडे आले, तुम्ही स्वतः आले भविष्य बघायला आणि तुम्ही समिट चेअरवर आले, तर आम्ही लगेच कॅल्क्युलेट करणार की तुम्ही 19 नंबरमध्ये आहे. आता 19 नंबरमध्ये कोण होतं, तर अर्जुन 19 नंबरमध्ये येतो. म्हणजे महाभारतामध्ये किंवा कृष्णाने गीता सांगितली त्या अर्जुनाचा नंबर 19 आहे. तुम्ही 19 नंबरमध्ये आहे. मग 19 नंबरमध्ये या माणसाकडे काय असेल, तर याच्याकडे पुरुषार्थ पूर्णपणे असेल. अर्जुनाकडे पूर्णपणे पुरुषार्थ होता. म्हणजे कुठलीही आव्हानं घ्यायला हा माणूस तयार असेल. सेकंड, याच्याकडे काय गोष्ट असेल, तर हा कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये माहीर असेल. कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये हा उत्तम. तुम्हाला माहिती आहे की अर्जुनला धनुर्विद्येमध्ये माहीर होता. मग जरुरी नाही की 19 नंबरमध्ये आल्यानंतर तुमचा नेमच चांगला असेल, तुम्ही धनुर्विद्येमध्येच माहीर असेल. पण कुठली तरी एक कला तुमच्याकडे अशी असेल की त्याच्याने तुम्ही आयुष्यामध्ये अर्जुन बनू शकता. मग तुमच्या ह्याच्यामध्ये मेक काय, तर तुमच्या कर्माच्या कंगोऱ्यामध्ये ते असं बांधलेलं आहे की जिथपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कृष्ण येत नाही तिथपर्यंत तुमच्या कलेला काही व्हॅल्यू नाही. आज बघा, तुम्ही खूप चांगलं होस्टिंग करता, सगळं करता, पण ह्या चेअरवर जिथपर्यंत कोणी येत नाही तिथपर्यंत तुम्हाला स्कोप नाही. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही आमच्या समोर आल्यानंतर 19 नंबरचं भविष्य सांगताना मी हे सांगणार की तुम्ही अर्जुन आहात, पण तुमच्या आयुष्यामध्ये कृष्ण आल्याशिवाय ते व्यर्थ आहे. मग याच्यामध्ये त्याबद्दल सकल मार्गदर्शन आहे की तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी कृष्ण तुमच्या आयुष्यामध्ये येईल, त्याचं नावाक्षर काय असेल. कारण कृष्ण म्हणून काय फक्त कृष्ण तुमच्या लाईफमध्ये येणार नाही, तर आत्ताच्या कलियुगामध्ये ह्या याच्यामध्ये तुमच्या याच्याकरता कोण कृष्ण म्हणून येईल, त्याचं नावाक्षर काय असेल, तो मेल असेल का फिमेल असेल, तो वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला भेटेल, नक्की तुम्हाला काय उपदेश करेल. आणि मग तो उपदेश तुम्ही तुमच्यामध्ये प्राप्त करून घेतल्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे सकस होईल. तुम्ही 19 नंबरला रास्ता ठराल. आता याच्यामध्ये समजा दुसरं एखादं येतं की मॅक्झिमम जे येतात ना की याच्यामध्ये इरिटेशन होतं का, तर त्याच नंबरची लोक पुन्हा पुन्हा येतात. शेवटी 52 नंबर आहेत. आता 52 मी तुम्हाला सांगितलं की 42 ते 52 पूर्णपणे युनिक आहेत. पण असे पण नंबर आहेत ना की त्या नंबरचे 1 कोटी पण लोक असतील, 2 कोटी पण लोक असतील, त्यांचा एकच नंबर आहे, त्याच्यामध्ये 12 नंबर येतो. आता ह्या 12 नंबरची लोक येतात ना, ही म्हणजे तुम्ही बघाल तर यांच्याकडे खरोखरी खूप चांगलं नॉलेज असतं. ही दिसायला खूप सुंदर असतात, कायम अप टू डेट असतात, परंतु यांच्याकडे कॉन्फिडन्स नावाची गोष्टच नसते. म्हणजे हे लोक प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे निघाले ना कुठे की अरे मी रुमाल घेतलाय का, माझा रुमाल राहिला, मग ते पुन्हा पाठीमागे जाणार. सगळं घेऊन ते बाहेर निघाल्यानंतर पण ते विचार करणार अरे मी दाराची कडी लावली का, मग अर्ध्या रस्त्यातून परत येणार की दाराची कडी लावली का बघायला. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल डाऊन असतो. ते निश्चितपणे उत्तुंग भविष्य घडवू शकतात, परंतु प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसतो. तिसरी गोष्ट असंही या 12 नंबरमध्ये येतं की ते कुठे कार्यक्रमाला निघाले ना की त्यांच्या पोटामध्ये कळ येते की आता मी जरा जाऊन येतो. मग बाकीची माणसं पुढे निघून जातात, ते कार्यक्रम अटेंड करतात आणि मग हे त्यांच्या पाठीमागून दुसऱ्या गाडीने येणार आणि मग तो प्रोग्राम अटेंड करणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते लेट पोचत जातात. या 12 नंबरमध्ये ना आता प्रेक्षकांपैकी भरपूर जण असतील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही समस्या असेल. तुम्ही सगळे 12 नंबरमध्ये आहेत आणि या 12 नंबरमध्ये ना असे काही उपाय पण आहेत. म्हणजे की ही भविष्य फक्त अशी लिहिलेली नाही आहेत की ही तुमची भविष्य आहेत आणि तुम्ही असंच जगावं. हां, तुम्हाला जर उपाय मिळाले नाही किंवा तुम्हाला माहिती पडलं नाही तर तुम्ही तसंच आयुष्य जगाल जे तुम्ही जगताय. परंतु याच्यामधलं तुम्ही जर कर्मदीक्षा म्हणजे याच्यामधलं कर्मकांड तुम्ही जाणून घेतलं की तुम्ही नक्की काय करायला पाहिजे, तर या कर्माच्या चाकोरीमधनं तुम्ही सुटू शकता. आता याच्यामध्ये प्रशांतजी एक 29 नंबर येतो. 29 नंबर हा धृतराष्ट्राचा होता. धृतराष्ट्र हस्तिनापुराचा राजा होता, परंतु तो अंध होता. 100 कौरव त्याच्याकडे होते, पण याच्या व्यतिरिक्त कुठली अशी इतिहासात कामगिरी दाखवा की धृतराष्ट्राचं नाव येईल. कुठलीही कामगिरी तो करू शकला नाही. ही विवंचना आहे या नंबरमधली, 29 नंबरमधली. 29 नंबरची मॅक्झिमम लोक असतात की ज्यांच्याकडे सगळं अवेलेबल आहे. त्यांना विचारलं तुमच्याकडे गाडी आहे का, ते म्हणतील आहे. तुम्हाला बंगला आहे का, हो आहे. पैसे तुमच्याकडे मुबलक आहेत का, ते सांगतील हो व्यवस्थित आहेत. मुबलक नसले तरी व्यवस्थित पैसे आहेत. मग एवढं सगळं असताना तुम्ही सुखी आहात का, सुखी 100% नाही. मग काय, अहो माझं हे होत नाही, अहो माझं ते होत नाही, मला हे भेटत नाही, मला ते भेटत नाही, म्हणजे विवंचना राहतात. आता याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं आलं तर आता कसं होतं की धार्मिक यात्रा भरपूर होतात, त्या ठिकाणी जाणं होतं आणि आता सगळा परिचय संपला आहे. म्हणजे कुठेही गेल्यावर लोक म्हणतात की हे साम टी व्हीवरती असतात. आणि मग असंच मी आता शक्तिपीठापैकी एकामध्ये गेलेलो, 52 शक्तिपीठ आहेत त्यापैकी एका शक्तिपीठावरती मी गेलेलो आणि मग गेल्यावर त्यांनी मला इंट्रोडक्शन करून दिलं की हे साम टी व्हीवर असतात, ते माधव गुरुजी. मग त्या पुजाऱ्यांनी खूप कौतुक केलं, म्हणजे लगेच एक शाल श्रीफळ मला दिली. सांगायला पाहिजे ना साममुळे काय महिमा असतो, तो साम टी व्हीला पण कळायला पाहिजे. तर त्याप्रमाणे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि मग म्हणले एवढी तुमचं मार्गदर्शनाची गंगा जर आमच्यापर्यंत आली आहे तर मलाही थोडं मार्गदर्शन करा.
म्हटलं निश्चित करू. मग त्यांनी अख्खी विवंचना सांगितली. आता मी ज्यावेळेला पहिल्या क्षणाला त्यांना बघितलं त्यावेळेला स्ट्राईक झालं, हे धृतराष्ट्र आहेत, 29 नंबरमध्ये आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. मी त्यांना विचारलं की तुम्हाला इन्कम सॅटिस्फाय आहे का? ते म्हणले अहो मी शक्तिपीठावरती आहे, महालक्ष्मीच्या जवळ आहे, तर इन्कम काय विचारावं. लाखो रुपये लोक असेच आणून भावनेने देतात आणि पायाला स्पर्श करतात, पण सुख म्हणाल तर अजिबात सुख नाही आहे, बिलकुल सुख नाही. म्हणून काय प्रॉब्लेम आहे? अहो म्हणले हे ट्रस्टी एवढे मला त्रास देतात, कमालीच्या बाहेर मला त्रास देतात, त्याच्यामुळे मला रोज उठून असं वाटतं की देवीची सेवा पण सोडवत नाही आणि यांचा व्याप पण सोडवत नाही, आणि या विवंचनेमध्ये माझं खूप नुकसान चाललं आहे. त्याच्यावर मी एक खूप छान उपाय सांगितला, आणि तो उपाय स्पेशली तुम्हाला सांगतो. हा उपाय तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कारण ही जी 52 भविष्य आहेत ही शिकण्याकरता सुद्धा खूप सारे कष्ट आहेत. आणि मी तर म्हणतो की आमच्या पूर्वजांची ही कृपा आहे की त्यांच्या भांडवलावरती आज आम्ही उपजीविका करतोय. तर त्याच्यामध्ये उपाय त्यांना मी सांगितलं की काका एकच काम करा, तुम्ही निवांत वेळ काढा, एक बासरी विकत घ्या, एक साधारण 100 ग्रॅम साखर घ्या विकत, आणि ते घेऊन येणार दूर डोंगरामध्ये एकांतात जा की जिथे मनुष्य जवळपास पण फिरकणार नाही, आणि ती साखर त्या बासरीमध्ये भरा की त्या बासरीमध्ये ती साखर राहिली पाहिजे. आता बासरी तुम्हाला माहिती आहे पूर्ण पोकळ असते की तुम्ही इकडनं काय टाकलं तर इकडनं बाहेर पडेल, पण ती थोडी आपण तिरकी धरली तर त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतं. तर त्याप्रमाणे तुम्ही स्टोअर करा आणि एकांतामध्ये ती बासरी ठेवून या, त्याच्यानंतर बघा काय चमत्कार घडतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी ते केलं तसं. त्यांनी जाऊन एकांतामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, आणि आज 6 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर त्या गोष्टीचा इफेक्ट हा आहे की ट्रस्टी पूर्णपणे चेंज झाले. आणि नवीन ट्रस्टी जे आले त्यांनी सांगितलं मंदिराचं सगळं तुम्ही बघायचं, बाकी सगळ्या गोष्टी आम्ही बघू. आता ट्रस्टी त्यांच्यामध्ये इंटरफेअर करत नाही, त्याच्यामुळे मंदिराचा पण विकास होतो आहे, भाविकांना पण खूप चांगली व्यवस्था होते आणि पुजारी समाधानी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला माहिती पडल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे क्लिअर होऊ शकता. ह्याच्यामध्ये 21 नंबर आहे, या 21 नंबरमध्ये कृष्ण येतो. कृष्ण 21 नंबरमध्ये होता. तर 21 नंबरची सुद्धा खूप लोक आहेत, पण त्यांना माहितीच नाही की आपण कृष्ण आहेत. ही लोक म्हणजे असे आहेत ना की जिथे जातील तिथे सगळं पूर्णपणे फुलफिलमेंट करतील. कृष्ण जिथे होता तिथे कमी काहीच नव्हतं. ज्या वेळेला पांडव 5 होते आणि कौरव 100 होते तरी पण ते का जिंकले, तर त्यांच्याबरोबर कृष्ण होता. हे कायम म्हणायचे की तुमच्या ह्याच्यामध्ये की जिथे कृष्ण आहे ना तिथे विजय आहे, तुमच्याकडे कृष्ण आहे म्हणजे विजय तुमचाच होणार, असं विदुर कायम म्हणायचे. विदुर नीतीचं पहिलं वाक्यच येतं आणि विदुर कायम म्हणायचे की जिथे कृष्ण आहे तिथे विजय आहे. तर 21 नंबरचा माणूस ज्याच्या आयुष्यामध्ये असेल ना तो 100% यशस्वी होतो. पण त्या 21 नंबरच्या माणसाला माहिती आहे का की मी कृष्ण आहे म्हणून, तो आयुष्यामध्ये त्याच्याच विवंचना घेऊन फिरतोय. असं किती कृष्ण मी बघतो की ज्यांचा 21 नंबरमध्ये आहे आणि खरोखरी लोकांना त्यांचा उपयोग पण होतोय. मग ह्या माणसाने कुठेतरी आयुष्यामध्ये ते शिकून घ्यायला पाहिजे की आपण लोकांना किती उपयोगी पडू शकतो, आणि जेवढे लोकांना आपण उपयोगी पडू तेवढं आपलं क्रिएशन आणखीन वाढेल. ह्याच्यामध्ये एक 15 नंबर येतो. तो 15 नंबर इतका सोज्वळ लोकांचा येतो की खूप सॉलिड. एकदा एक कॉर्पोरेट फील्डमधले व्यक्ती होती, ती काही रिलेटिव्हजना घेऊन माझ्याकडे आलेली होती आणि त्यांचं भविष्य बघताना त्यांना खूप उत्स्फूर्त इच्छा झाली की माझंही भविष्य बघावं म्हणून. मग माझं भविष्य बघा तर ते म्हणले की गुरुजी मी आलो आहे तर भविष्य असं मला काही विचारायचं नाही, पण मला काहीतरी मार्गदर्शन करा. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की हे 15 नंबरमध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं की साहेब तुमचा किती विश्वास आहे किंवा तुम्ही किती अध्यात्म करता ते मला माहिती नाही, परंतु तुम्ही ना श्रीधर स्वामींचं चरित्र वाचा, तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होईल. आणि मग श्रीधर स्वामींचं चरित्र त्यांना नॉर्मली अवेलेबल झालं त्याच दिवशी आणि त्यांनी ते विकतही घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. प्रशांतजी 50 पानं वाचून झाली असतील, त्यांचा मला फोन आला की मला हे खूप सिमिलर वाटतंय, म्हणजे यातल्या काही काही घटना माझ्याही आयुष्यामध्ये अशा घडलेल्या आहेत. म्हटलं तुम्ही पूर्ण करा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. आणि 50च्या पुढे 70व्या पानावरती गेले आणि 4 दिवसानंतर असं आहे की त्यांच्या बॉसने त्यांना सांगितलं की आपल्याला सज्जनगडवर जायचं आहे. माझ्या मिसेसने तिथे काहीतरी भोजन वगैरे असं कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यांचा खूप आग्रह यायचं आहे, तर मी एकटाच जाणार आहे, मला एकट्याला जायला खूप कंटाळा येईल, तर तू माझ्याबरोबर चल. मग हे त्यांच्याबरोबर तिकडे सज्जनगडला गेले आणि सज्जनगडला दर्शन वगैरे करून झाल्यानंतर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. मग ते एकदम चकित झाले की अरे माझा का म्हणून सत्कार केला. मग जो सत्कार करणारा व्यक्ती होता त्याने आठवण करून दिली की आपण दोघं क्लासमेट होत, आपण 6वीपर्यंत शिक्षण बरोबर घेतलेलं आहे. मग त्यांची दोघांची ओळख झाली आणि मग त्याच्यानंतर ते मार्गदर्शन करताना ते कॉर्पोरेट फील्डमध्ये आहेत, सेफ्टीवरती ते लेक्चर देतात. त्या माणसामध्ये ते चरित्र वाचल्यानंतर इतका आमूलाग्र बदल झाला की आज ते पूर्णपणे म्हणजे फ्रीलान्सिंग करतात आणि फ्रीलान्सिंगमध्ये जेवढा त्यांचा पगार होता त्याच्या 4 पटीने त्यांचं इन्कम आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ते दासबोधावरती आता विवेचन करावं लागले. ते फ्री ऑफ कॉस्ट दासबोधावरती पूर्णपणे प्रवचन करतात आणि जी काही बिदागी किंवा त्यांना मानधन मिळेल ते त्याच ठिकाणी सुपूर्द करतात, नावानी नावानी पावती पाडून आणि रिटर्न येतात. इतका माणसाचा बदल होऊ शकतो फक्त त्याला माहिती पडलं की तो कुठल्या नंबरमध्ये आहे तर.
निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन पुन्हा एकदा आजच्या खरं तर हा 6वा एपिसोड आहे. आपण याच विषयांवरती चर्चा करतोय. मात्र ह्या सगळे जे अँगल्स आहेत, आता आपण जेव्हा चर्चा करतो किंवा आपण जेव्हा बोलतो तेव्हा कुठल्या गोष्टींबद्दल बोलतो तर आपल्या समस्यांबद्दल, आपल्या जे काही दैनंदिन आयुष्यात आपल्याला ज्या भेडसावतात त्याच्याबद्दल. पण हे जे काही अँगल्स आहेत वेगळे वेगळे ते जर आपल्याला शिकायला मिळाले, माहिती मिळाली, मार्गदर्शन मिळालं तर मला असं वाटतं की या ज्या काही सगळ्या वाटा आहेत या वाटा खूप छान पद्धतीनं आपल्यापर्यंत येऊ शकतात आणि यशाचे अनेक मार्ग, नवीन नवीन मार्ग, सोर्स तयार होऊ शकतात असं मला वाटतं. पण त्यासाठी सरांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. स्क्रीनवरती सरांचे नंबर आहेतच. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खरं तर भविष्य जर जाणून घ्यायचं असेल, आता आता उत्सुकता निर्माण झालेली आहे खरं तर आमच्यात की 52च भविष्य आहेत, तर मग स्वतःचं भविष्य जाणून घ्यायचं असेल किंवा दुसऱ्याचं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर ते कसं असतं किंवा ते कसं प्लॅन केलं जातं किंवा ते कसं सांगितलं जातं? एक तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ना की प्लॅन वगैरे असं करण्यापेक्षा ना प्रत्यक्ष भेट खूप महत्त्वाची आहे. बरं. म्हणजे आपलं कार्डवर पण तुम्ही एक वाक्य लिहिलेलं आहे की एक परामर्श भाग्योदय होऊ शकता है. म्हणजे एक सल्ला तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर कसं बदलू शकतं, जेव्हा तुम्ही तो सल्ला तुमच्या आयुष्यामध्ये वापराल त्यावेळेला आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही ज्यावेळेला येऊन भेटाल ना त्यावेळेला तुम्हालाही कळतं. आणि असं नाही आहे की हे नंबर म्हणजे काही अंकशास्त्र आणि याचं काही मार्जिन नाही. तुम्ही असं पकडा की हे 52 एपिसोड आहेत आणि त्या 52 एपिसोडमध्ये तुम्ही 19व्या एपिसोडमध्ये आहे किंवा तुम्ही 29व्या एपिसोडमध्ये आहेत. हे आमच्या माहितीकरता ही 52 भविष्य आहे ते आम्हाला माहिती आहे. तुम्हाला नाही माहिती की तुम्ही 7 नंबरमध्ये का 8 नंबरमध्ये. मग ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष समोर येता त्यावेळेला तुमची मुखचर्या आहे, तुमची मस्तकरेषा आहे, जी मस्तकरेषेवरनं किंवा तुम्ही पत्रिका शो केली असेल तर त्या पत्रिकेवरनं जी तुमची मस्तकरेषा आहे ना ती तुमच्या पत्रिकेशी टॅली होते. त्या पत्रिकेशी तुमचा हात पण टॅली होतो आणि या 52मधलं पेज पण त्याच्याशी टॅली होता. आता याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे की याच्यामध्ये ना फॅमिली टू फॅमिली क्लायंट असतात. त्याच्यामध्ये एक फॅमिली आली, ते म्हणले आमच्या मुलीची पत्रिका बघायची आणि मॅम मुलीची पत्रिका बघायची त्याच्या पाठीमागे कारण काय, तर तिचा विवाह कसा होईल, काय होईल या उद्देशाने ती बघायची. मग त्यांनी पत्रिका आणून दाखवली. पत्रिका आणून बघितल्यानंतर पहिल्या फटक्याला मी अगदी चकित झालो, कारण हे 42 ते 52 आहेत ना हे युनिक नंबर आहेत. हे खूप रेअर लोक येतात, म्हणजे की असं 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 42 ते 52मधले कदाचित 2 ते 3 व्यक्ती भेटले असतील, बाकी सगळे त्याच्या खालचेच होते. तर त्या मुलीची पत्रिका 41 नंबरमध्ये होती, 41 नंबरमध्ये होती. आता 41 नंबर म्हणजे 41 एपिसोडमधली होती. आता 41 एपिसोडमध्ये इंदिरा गांधी येते. तर मग इंदिरा गांधीच्या लेवलनी ती व्यक्ती आहे. म्हणजे तर मी तिला भविष्य सांगितलं खूप चांगल्या प्रकारे आणि मी सांगितलं की तू पुढे जाऊन आहे ना ॲटलिस्ट एखाद्या नगराचे नगराध्यक्ष होशील, एवढं तुझ्यामध्ये टॅलेंट आहे किंवा एवढं तुला पुढे जायचं आहे म्हणून. त्याच्यावर तिची आई असली, ती म्हणते अहो हिचा अर्धा वेळ मेकअपमध्ये जातो, ही पेपरला 10 मिनटं उशिरा जाते का, तर हिचं मेकअप नसतं झालेला म्हणून. मी म्हटलं हा मस्करीचा विषय नाही आहे, हा सिरियसली विषय आहे आणि तुम्ही सिरियसली घ्या. पुढे कालांतराने असं झालं की तिचं म्हणजे की ज्या ठिकाणी लग्न झालं तिचे सासरे आमदार आहेत, म्हणजे सिटिंग MLA होते आणि त्यांच्या मुलाबरोबर लग्न झालं. मग ही वेल एज्युकेटेड आणि हे सगळं वगैरे. मग ती त्या घरामध्ये झाली. मग जसं आता फॉर्मॅलिटी वाईज बाकी सगळ्या ठिकाणी असतं तसं यांच्या याच्यामध्ये लगेच तिचं नाव वगैरे इकडे करून घ्या, तिचं इथल्या मतदार यादीत नाव आणा आणि त्या सगळ्या गोष्टी तिच्या फ्लुएंटली झाल्या. आणि त्यावेळेला नेमकं तिथले जे रिझर्वेशन होतं ते लेडीज पडलेलं होतं आणि थेट नगराध्यक्ष होतं. थेट नगराध्यक्षाला तिला उभं केलं गेलं आणि उभं केलं गेलं ती निवडून आली, त्याच्यामध्ये ती नगराध्यक्ष झाली. आता बघा प्रशांतजी, ही पत्रिका इंदिरा गांधीला पॅरलर आहे. इंदिरा गांधींना पुढे जाऊन मुलं होती, त्या मुलांमध्ये 2 मुलं होती, एक संजीव गांधी, राजीव गांधी, तुम्हाला माहिती आहे. पुढे राजकारणात फसायचं नाही, पण इंदिरा गांधींच्या लाईव्ह स्टेटसमध्ये एकच मुलगा राहिला, राजीव गांधी. यांच्या याच्यामध्ये पुढे जाऊन यांना 2 संतती आहेत. ह्याच्यामध्ये पहिली संतती होती ती ॲबनॉर्मल होती, ती फक्त 9 वर्ष जगली. त्यांनी खूप चांगली त्याची सेवा केली, खूप चांगलं हे केलं आणि असं डिसाईड केलेलं होतं की आपण हा पूर्ण व्यवस्थित झाल्याशिवाय किंवा याचं काही मार्ग लागल्याशिवाय दुसरा चान्स घ्यायचा नाही. आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला तो मुलगा पूर्णपणे म्हणजे की 9व्या वर्षी तो त्याची सेवा संपली की त्याची दीप मालवला, त्यावेळेला त्यांनी सेकंड चान्स घेतला. त्यावेळेला त्यांनी विचारलं की आता आम्ही काय उपाय करू. मग त्यांना उपाय सांगितले, जे उपायाला अनुसरून पुढे जाऊन मुलगा पण झाला त्यांना. आता सेकंड टर्ममध्ये त्या पुन्हा नगराध्यक्ष आहेत. आता 41 नंबरचं जेवढं काही कर्मकांड आहे किंवा 41 मधल्या जेवढ्या काही कर्माच्या कंकोऱ्यामध्ये ते बांधलेलं आहे, या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या आणि त्याच्यामधली एक एक गोष्ट करत गेलो तर तुम्ही 100% त्याच्यामधली जी हायलाईट व्यक्ती आहे
त्या हायलाईट व्यक्तीपर्यंत येऊन पोचू शकाल. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही कसं जाणून घ्यायचं, तुम्हाला कसं कळेल की तुम्ही अर्जुन आहे का, कृष्ण आहे का, युधिष्ठिर आहे का, धृतराष्ट्र आहे, या सगळ्या गोष्टी कळण्याकरता सर्वात क्रमप्राप्त एक गोष्ट आहे की तुम्ही एकदा तरी सापेक्ष व्हा. मी तुम्हाला अगदी म्हणजे की मी स्वतः ॲडव्होकेट आहे, तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा भविष्य असल्यावर विश्वास असो वा नसो, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, पण एक विचार करा की 5-10 हजार वर्षापूर्वी किती कळकळीने तुमचं भविष्य लिहून ठेवलेलं आहे. तर ॲटलिस्ट एक म्हणजे की आपल्यामधलं कृतज्ञता म्हणून जरी आपण भेटायला आलो आणि आपण जाणून घेतलं की ऋषींचं आपल्याबद्दल काय ओपिनियन आहे. म्हणजे मी तर असंच आयुष्य जगतोय आणि रोज मी त्याच चुका करतोय ज्या मी अगोदरपासून केल्यात, पण ऋषींना माझ्याबद्दल काय वाटतं, त्यांचं माझ्याबद्दल काय ओपिनियन आहे, हे 5 ते 10 हजार वर्षे तुमच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या बाजूने लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ॲटलिस्ट अर्धा तास वेळ काढून तुम्ही यायला पाहिजे आणि तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. मग त्यावरती एकदा जाणून घेतलं ना, तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी आमूलाग्र बदल होतील. कितीतरी चुका तुमच्या आयुष्यामध्ये रोज उठून तुम्ही त्याच करता. आपण म्हणतो ना की कानाला दगड लावायला पाहिजे, आता कानाला खडा लावला, आता चूक करणार नाही. मग तुम्हाला कळेल की कानाला आपण डोंगर लावायला पाहिजे, इतक्या चुका आपण करतोय. आणि या चुका व्हायच्या बंद झाल्या ना, तुमचं भविष्य 100% उज्ज्वल असेल. आणि या प्रत्येक नंबरमध्ये काही ना काय अशी कर्मकांडाची मेघ आहे की जी मेघ तुमची साध्य झाली, तुम्ही त्याच्यावरती जे कर्मकांड आहे ते केलं किंवा स्वतःला ओळखलं आणि ओळखून त्यानुरूप तुम्ही चाललात, 200% तुमचं भविष्य म्हणजे की खरं होईल. आणि आमच्या जे कार्डवरती वाक्य आहे, एक परामर्श भाग्योदय हो सकता है, ते सुद्धा खरं होईल. निश्चितपणे. खरं तर सर, ह्या ज्या काय आता अगदीच अंतिम टप्प्यामध्ये आहोत कार्यक्रमाच्या, अगदी 20-30 सेकंद आहेत, पण हे सगळं जाणून घेण्याकरता म्हणून तुमच्यापर्यंत यायचं असेल किंवा काय, तर त्याला काही वेळ किंवा असं काही तुम्ही ठरवून देता का, किंवा इंडिव्हिज्युअल माणसाला एवढाच वेळ किंवा तेवढाच वेळ असं काही असतं का? कारण तोही प्रश्न असतो माणसांसमोर. नाही प्रशांतजी, याच्यामध्ये ना मी खूप प्रामाणिकपणे कार्य करतो. असं कधीच होत नाही की तुम्ही आलेत आणि बस मी तुम्हाला काही आटपलं आहे किंवा 1 प्रश्न 2 प्रश्न असे प्रश्न आपल्याकडे नाहीच. मी सांगतो की तुम्ही पत्रिका घेऊन या किंवा तुमच्याबद्दलचं जे आहे, मला जेवढं रीडिंग करून देणं शक्य आहे तेवढं मी रीडिंग करून देतो. आता याच्यामध्ये काही वेळेला असं असतं की याचं जसं मी तुम्हाला सांगितलं की 52 एपिसोड आहेत, 52 भविष्य आहेत. ते 52 भविष्यामध्ये 4-4 ओळीचे श्लोक आहेत, कुणाचे 8 ओळीचे श्लोक आहेत, कुणाचे 12 ओळींचे श्लोक आहेत. त्याचं ज्यावेळेला पूर्णपणे विवरण, त्याचं पूर्णपणे ज्यावेळेला आपण वाचन करत जातो किंवा त्याचा पूर्णपणे भाषांतर करत जातो, त्या भाषांतरामध्ये कितीही वेळ लागू शकतो. मग त्याप्रमाणे समजा तुमचा 1 एपिसोड त्यावेळेला वाचून होणार असेल तर 1च अध्याय तुमचा वाचला जातो. आणि मग कदाचित कधी असंही असतं की ऋषींनी पण सांगितलेलं असतं की आत्ता याला चंद्रबळ नाही आहे, तर याचं पुढचं वाचन आहे ते पुढे होईल. मग त्याप्रमाणे त्याला अपॉइंटमेंट दिली जाते. म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुमची निराशा नाही होणार. तुमचं जेवढं वाचन होईल, म्हणजे मग 50% होईल, 75% होईल, 25% होईल, तेवढं 100% आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ. आणि जर 100% वाचन होणार असेल तर मी कधीही घड्याळ बघून काम करत नाही. माझ्याकडे लोक बसलेले असतात, शेवटचा माणूस संपेपर्यंत मी ऑफिसला थांबतो, पण आलेल्या प्रत्येक माणसाचं वाचन 100% करून देतो. त्यामुळे एकदा तरी निश्चितपणानं सरांची भेट घ्या, मार्गदर्शन घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या तुम्हाला वाटतात, कदाचित त्यांचं जे निराकरण असेल ते सोप्या पद्धतीनं सर करू शकतील. सो मला असं वाटतं की हे जे स्क्रीनवरती आत्ता नंबर आहेत, तुम्ही सरांना थेट भेटू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी बली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.